ज्या प्रमाणात गोल्ड वाढलं गेल्या वर्षभरात, Gold is gold. कुठलंही म्हणजे अगदी पानाच्या टपरीवरती सुद्धा हीच चर्चा चालू असते की नाही आता गोल्ड घ्यायला पाहिजे, निफ्टीत काही मजा राहिली नाही आता. तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? हे कसं आहे की तुम्ही एखाद्या एसटी मध्ये बसलेला आहात आणि अचानक बराच वेळ थांबलेली शेजारची गाडी ड्रायव्हरनी चालू केली, ती पुढे जाते, तेव्हा तिच्या पुढे जाण्यापेक्षा तुम्हाला असं वाटतं की तुमची गाडी मागे गेली. SIP हा सर्व रोगांवरचा अक्सर इलाज कधीच नव्हता आणि नाही. तुम्हाला मिळणारा इफेक्ट सर्वात शेवटच्या हप्त्यावर मिळतो, त्याच्यामुळे तो मोठा असतो. पण केवळ आता वाढत नाही SIP किंवा रिटर्न मला चांगला मिळाला नाहीये SIP म्हणून जर SIP बंद करत असाल तर ती चूक आहे. आत्ता SIP चालू ठेवण्याची गरज आहे. आत्ता SIP कदाचित नव्याने सुरू करण्याची गरज आहे. डोनाल्ड ट्रम्प हेडलाईन्समध्ये येत आहेत, AI मध्ये रोज काहीतरी दिसतंय की खरंच लोकांचे जॉब जात आहेत. एलॉन मस्क काहीतरी अचानक एक्सवरती सांगतोय आणि त्याच्यानंतर घाबरायला होतंय. अशा कॉन्व्हर्सेशन्समध्ये काय विचार केला पाहिजे? कोविड आल्यानंतर सगळीकडे अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली होती. गुजराती एका माझ्या ओळखीचे ज्येष्ठ दलाल आहेत, त्यांना मी विचारलं की अभी क्या करने का, आपको 3D पे ध्यान देना है. तर ते म्हणाले, पहिला दवा, दुसरा दारू और तिसरा. तुम्हाला आता कोणत्या थीम्स इंटरेस्टिंग वाटतात पुढच्या 15 वर्षासाठी? मेडिकल विषयाशी रिलेटेड ज्या थीम्स आहेत त्या चांगल्या वाटतात. स्टील मला असं वाटतं की पुढची 15 वर्ष बाजारपेठ भारताची हे मिलेनियल बेबीज ज्या 2000च्या आसपास जन्माला आल्या तेच लोक रूल करतील, कारण ते आता नव्याने कमावते असतील आणि त्यांच्या स्पेंडिंग हॅबिट्स आणि त्यांच्या जेनझीमुळं मार्केट पुढे जाणार आहे. धोके पत्करणं शक्य नाही. अशा लोकांसाठी माझ्या मते डायव्हर्सिफिकेशन हे इतक्यांदा बोललं जात आहे. म्हणजे माझाच पोर्टफोलिओ 1-2 वर्षापूर्वी असा होता की माझ्याकडे ऑलमोस्ट 12 म्युच्युअल फंड होते. पण नक्की किती म्युच्युअल फंड्स असावेत, किती त्याच्यात पण डायव्हर्सिफिकेशन असावं? फॉर सेक ऑफ डायव्हर्सिफिकेशन फंड्सची संख्या वाढवणं हे काय डायव्हर्सिफिकेशन नाहीच. हे फक्त वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन एकच इडली सांबारची डिश खाण्यासाठी. की जेव्हा कधी माझ्या छातीत धडधड वाजेल तर ह्या 3 गोष्टी ऐकायच्या आणि शांतपणे झोपायचं. पहिली गोष्ट म्हणजे काही ऐकलं नाही तर ते सर्वात जास्त चांगलं असतं अशा वेळेला. म्हणजे त्या बेडकाची जी गोष्ट आहे, वर चढत राहिला, लोक खूप सांगत होती तू पडशील, अमुक होईल तमुक होईल, तो चढत राहिला. त्यांनी ती विहीर खालपासून वरपर्यंत पार केली आणि लोकांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि नंतर लक्षात आलं की तो चढू शकला कारण तो बहिरा होता. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या अल्ट्रा स्पेशल एपिसोडमध्ये. मी अल्ट्रा स्पेशल म्हणतोय कारण का 2026 गेल्या महिनाभरात जे काही घडामोडी घडत आहेत त्याच्यावरून कळतच नाही की 2026 कसं चाललं आहे, कुठे चाललं आहे आणि हे कधीपर्यंत चालत राहणार आहे. एखाद दिवशी डोनाल्ड ट्रम्प उठतात आणि काहीतरी म्हणतात, कुठल्या तरी देशाचा पंतप्रधान प्रेसिडेंट घेऊन येतात, दुसऱ्या वेळेला काहीतरी मिडल ईस्टमध्ये काहीतरी घडतं, भारताच्या आजूबाजूला काहीतरी घडतं, जपानमध्ये काहीतरी घडतं आणि रोज काहीतरी घडतं आहे. त्यामुळे कळत नाही आहे की बाबा काय पद्धतीने इन्व्हेस्ट करायचं. अचानक गोल्डच्या प्रायसेस तुफान सुटतात आणि एका दिवसात 15-20% खाली येतात आणि त्यावेळेला मग घाबरायला होतं की आणि मग एक दिवस डोनाल्ड ट्रम्प ट्विट करतात की भारताचं आणि अमेरिकेचं झालं आहे सामंजस्य. मग मधूनच युरोपियन युनियनच्या लीडर येतात आणि आपल्याकडे म्हणतात मदर ऑफ ऑल डील होतं आहे. म्हणजे हे काय घडतं आहे आणि ह्या काळात इन्व्हेस्टर्स घाबरले आहेत आणि एस्पेशली जे नवखे इन्व्हेस्टर आहेत त्यांना कळत नाही आहे की बाबा कुठे काय करायचं. मग अर्थात अशा वेळेला आपण काय करतो? अर्थात अशा वेळेला आपण सगळ्यात समजूतदार, सगळ्यात समंजस माणसाला, सगळ्यात हुशार माणसाला आपण जातो, भेटतो आणि त्याच्याकडनं सल्ला घेतो. ह्याचसाठी धनदौलतचे आपले खास गुरु आपल्यासोबत आहेत, प्रसाद भागवत सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. म्हटलं मला भीती वाटते, म्हटलं ते मला माहिती आहे की कोणाशी बोलायचं. मग प्रसाद भागवत सरांना कॉल केला. सर म्हटलं जरा गोंधळ होतो आहे, प्लीज या, आम्हाला गरज आहे याची. सर्वप्रथम गुरु वगैरे हे जे शब्द वापरले त्या संदर्भातलं माझं डिस्क्लेमर मी देतो. मी काय तसा गुरु बिरू नाही आहे, पण स्टील मला बोलायला आवडतं, मला माझे विचार लोकांपर्यंत पोचवायला आवडतात आणि माझ्या सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना माझी विनंती आहे की माझ्या विचारांमध्ये कुठे काही जर गफलत आढळत असेल तर कृपया निःसंकोचपणे तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, अमुक तमुकच्या लोकांकडे व्यक्त व्हा. 2026मध्ये जेव्हा आपण उभे आहोत आणि जेव्हा गोष्टी मग अशी म्हणाल तसं इतक्या व्होलॅटाईल आहेत, तेव्हा जो माझ्यासारखा एखादा मिडल क्लासमधला इन्व्हेस्टर आहे, जो ज्याच्या अपेक्षा फार नाही आहेत, ज्याच्या अपेक्षा अशा काय मला 40% किंवा मल्टीबॅगरच हवं आहे असं नाही आहे आणि त्याला असं आहे की मला FD नको आहे, मला इन्फ्लेशनपेक्षा बरं पाहिजे असं हवं आहे आणि तो थोडी रिस्क घ्यायला तयार आहे, त्यांनी काय पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंटला? कारण का बरेच जण म्हणतात की नाही आत्ता दिस इज द राईट टाईम, बाय द डिप, सगळे
इन्फ्लुएन्सर ओरडत आहेत बाय द डिप आणि किंवा काही जण असतात की नाही नाही अजून गोल्ड 2 लाखाला जाणार आहे 2.5 लाखाला जाणार आहे तर गोल्डच्या मागे पण आत्ता नाही घेतलं तर उद्या काही नाही काय 100 वर्षानंतर सिल्वर संपुष्टातच येणार आहे जगातलं तर आत्ताच घेतलं पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. तर जो माझ्यासारखा मिडल क्लास इन्व्हेस्टर आहे त्यांनी 2026मध्ये इन्व्हेस्ट करताना काय विचार करावा? माझ्या स्वानुभवावरून मी हे तुम्हाला आता सांगतो आहे की जेव्हा मी नवखा होतो, नुकताच ह्या सगळ्या गुंतवणुकीच्या विश्वामध्ये मी सुरुवात केली होती आणि तेव्हा जॉर्ज बुश सिनियर आणि सद्दाम हुसेन ह्यांच्यातलं पेटलं प्रकरण आणि तेव्हा अशाच काहीतरी अफवा जोरदार सगळीकडे पसरल्या होत्या की सद्दाम हुसेनकडे जैविक अस्त्र आहेत, सद्दाम हुसेनकडे केमिकल वेपन्स आहेत आणि तो त्याचा वापर करू शकतो आणि ती वापर केल्यानंतर जी काय परिस्थिती होईल ती म्हणजे वर्णनसुद्धा करता येणार नाही इतकं जगातली माणसं मरतील असं तसं. आणि जेव्हा तेव्हाची काही लोक जी माझ्या पिढीतली आहेत त्यांना त्या मिसाईल्सची नावंसुद्धा आठवत असतील. पॅट्रियॉट म्हणून आणि स्कड म्हणून अशी 2-3 मिसाईल्स तेव्हा मीडियामध्ये चर्चेला असायची आणि मी तुम्हाला ही प्रत्यक्ष बघितलेली स्थिती सांगतो आहे की जेव्हा ते युद्ध सुरू होणार उद्या होणार 48 तासात होणार अशी जेव्हा घोषणा झाली तेव्हा मी बघितलं तर आमच्या छोट्याशा गावामध्ये आता इथून पुढे किराणा माल मिळणार नाही म्हणून लाईन्स लागल्या होत्या. बापरे. की काय झालं आणि उद्या तर काय करा म्हणून लोकांनी गर्दी किराणा माल घ्यायला केली होती आणि तेव्हा शेअर बाजार ऑबिव्हियसली या सगळ्याचं पहिला बळी ठरतो तसं बाजार खाली आलेला होता आणि नेमकी मी त्याच्या आधी काही काळ इन्व्हेस्टमेंट केली होती. माझ्या घरच्या लोकांना गळी पडून काही पैसे त्यांच्याकडनं मी घेतले होते आणि ती मी नेमकी शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट केले होते आणि त्याच्यामुळे माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं की आता हे सगळं झालं तर आता काय. तर जे माझ्या ओळखीचे एक अत्यंत ज्येष्ठ असे गुंतवणूक सल्लागार होते त्यांच्याकडे मी जात असे आणि मी त्यांचं मार्गदर्शन घेत असे. ते मला म्हणाले की ठीक आहे एवढं घाबरण्यासारखं काय. तर मी घाबरलो होतो, ही वस्तुस्थिती आहे. नाही सर असं मी पैसे गुंतवलेत आणि त्याची व्हॅल्यू कमी होताना दिसते आणि आता युद्ध झालं तर तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे तू म्हणतोस तसं जर युद्ध झालंच तर आपलं काम एकच राहील की वी नीड टू सर्च फॉर अ कंपनी विच मेक्स कॉफिन्स. बापरे. असं त्यांनी मला सांगितलं की मग ठीक आहे अशा वेळेला जे लोक शवपेट्या बनवतात ती कंपनी आपण विकत घेऊ. तशी कंपनी आहे बरं का, म्हणजे बाजारांमध्ये आपल्या इथे नाही पण परदेशांमध्ये लिस्टेड आहे. तर सांगण्याचा मतितार्थ असा होता की कितीही मोठं संकट आलं तरी कुठेतरी तेजी असतेच. जर युद्ध झालं तर डिफेन्स स्टॉक्स तर तुम्हाला औषधांचे स्टॉक्स आणि तिथे मानसिक तणावाच्या गोळ्या जास्त खपतात, ब्लड प्रेशरच्या गोळ्या जास्त खपतात, झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी कॅन्डिडसारखं मलम जास्त संपू शकतं. सो त्यांचा सेल वाढतो. जर बॉम्बिंग झालं तर पुढे कधी ना कधी तिथे सिमेंटचे रस्ते बांधावे लागतात, परत इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं. ती प्रत्येक संकटामध्ये संधीही असतेच, ती फक्त तुम्ही शोधायची असते. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की कितीही कुठेही काही असो कुठेतरी तेजी असतेच. आणि त्याच्या उलट मी तुम्हाला असंही सांगेन की जेव्हा अपरिमित तेजी बाजारात असते तेव्हासुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. तेव्हाही तुमच्या पदरामध्ये नर्मदेतले गोटे येऊ शकतातच. सो बाजारात स्थिती कशी आहे याचं तुम्ही साकल्याने आकलन केलं पाहिजे. त्याच्यानंतर काही दिवसांनी कोविड आला. कोविड आल्यानंतर पुन्हा सगळीकडे अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली होती आणि सगळा गोंधळ असताना पुन्हा एकदा मला राहावलं नाही. मधल्या काळात 25 वर्षाचा काळ गेला असेल पण तरीसुद्धा माणसाचा स्वभाव काही बदलत नाही. मी काळजीनी चूर पुन्हा गुजराती एका माझ्या ओळखीचे ज्येष्ठ बाजारातले दलाल आहेत त्यांना मी विचारलं की अभी क्या करने का. तर ते म्हणाले कुछ नहीं आपको 3D पे ध्यान देना है. तर मी म्हटलं 3D हे काय नवीन आता भानगड आहे. तर ते म्हणाले देखो कोविड या ऐसी कोई भी नौबत आओ 3D चलते ही रहेंगे. तो मैं बोला हाँ वो तो अभी बोला है आपने कौन से 3D. तो ते म्हणाले पहला दवा, जितनी मुसीबत बढ़ी उतना दवा का खर्चा और ये पानी तो बढ़ेगा. दूसरा दारू और तीसरा डेटा.
ये 3 डी वाले कंपनीज का फोलिओ बना के रख, असं मला त्याने हसत हसत सांगितलं. पण सांगायचा मतितार्थ हा की संकट किती आहे, ट्रम्प काय म्हणतो, तिकडे युक्रेनचे झेलेनेस्कीनी काय केलं वगैरे ह्या गोष्टी आहेत. पण याचा अर्थ आपले सगळे रस्ते संपलेले नाहीत, आपण त्यातनं मार्ग काढूच शकतो. आता साहजिकपणे जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा इक्विटीचे रिटर्न्स हे मंदावतात किंवा कधीकधी ते नकारात्मकही असू शकतात. आणि नेहमी म्हटलं असं की राव मेले तर पंत चढले, अशी आपल्या मराठीत म्हण आहे, किंवा मीठ पॉयझन वगैरे ते सगळं आहे. तसं जेव्हा इक्विटीचा संकटकाळ चालू होतो तेव्हा चलनांमध्ये सुद्धा खूप अस्थिरता आल्यामुळे सोन्याकडे गुंतवण्याचा कल सर्वसामान्यतः वाढतो. आणि बाकी मी काय कमॉडिटीचा अभ्यासक नाही, सोनं हा माझ्या अभ्यासाचा प्रांत नाही, पण एक बेसिक कारण सांगितलं जातं की जेव्हा असं युद्धजन्य परिस्थिती उद्भवते, चलनं वर खाली व्हायला लागतात, डॉलर घसरतो, अमुक ते तिकडे पाऊंडचं काहीतरी होतं, तेव्हा जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात त्यांचं भांडवल हे चलनाकडून सोन्याकडे वळायला लागतं आणि सोन्याची खरेदी वाढते. असं सर्वसामान्य ढोबळमानाने. त्या दृष्टीने जेव्हा बाजार खाली जात असतो अशा अस्थिर परिस्थितीमध्ये, तेव्हा सोनं नेहमी हेजिंगची भूमिका बजावतं आणि सोनं हे चांगली कामगिरी करतं, असं आत्तापर्यंतचा अनुभव आहे. सो अशा वेळेला आपण थोडंफार आपलं हे बदलू शकतो, कॉम्पोजिशन बदलू शकतो. या भावाने सोनं घ्यावं असं मी सजेस्ट करत नाही आहे, पण इन नॉर्मल सर्कमस्टान्सेस येस, सोन्याच्याऐवजी तुम्ही थोडं नॉन इक्विटी कॉम्पोनंट तुमच्या फोलिओमधला वाढवू शकता. किंवा तुमचा जर अभ्यास असेल तर तुम्ही एखादी कॉपर, सोनं, चांदी जी काय तुम्हाला हवी ती कमॉडिटी त्याच्यामध्ये थोडीफार इन्क्लूड करू शकता, पण थोडंफारच. मूळ पदार्थाची चव बदलवून जैन ताटाचं रूपांतर आपण कोल्हापुरी थाळीमध्ये करू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्याला जे परवडतं, ज्याला जे पचतं त्यांनी तेच करावं. ज्यांना थोडा धोका पत्करायची ज्यांची तयारी आहे अशा लोकांनी खूप काही बदल केले नाही तरी चालतील. थोडंफार मी म्हणलं तसं ॲलोकेशन बदला. ज्यांना वयोपरत्वे किंवा काही दुसऱ्या घटकांमुळे थोडं असे धोके पत्करणं शक्य नाही, अशा लोकांसाठी माझ्या मते एक रेडीमेड जो काही ऑप्शन मला दिसतो तो भारतीय संदर्भामध्ये सांगायचा झाला तर बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड हा एक चांगला ऑप्शन आहे. बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडमध्ये काय असतं की एक प्री डिसायडेड डेट आणि इक्विटीज यांचं प्रपोर्शन असतं आणि त्याचं रिबॅलन्सिंग ॲटोमॅटिकली होत असतं. म्हणजे जेव्हा शेअर बाजार वर जातो तेव्हा त्याचा फायदा हा काढून घेतला जातो आणि तो नॉन इक्विटीमध्ये परावर्तित केला जातो. आणि जेव्हा शेअर बाजार खाली जातो तेव्हा उलट, म्हणजे इकडचं नोझल फिरवून जास्त प्रमाणात इक्विटीकडे वळवला जातो. तर हा जो ॲटोमॅटिक प्रॉफिट बुक करण्याचा मेकॅनिझम आहे हा अशा वोलटाईल परिस्थितीमध्ये जास्त चांगला आहे, जास्त सुरक्षित आहे इक्विटीच्या तुलनेने अल्पकाळामध्ये किंवा मध्यम काळामध्ये. आणि आपल्या भारतामध्ये काही खरंच चांगले बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स आहेत की जे डेली बेसिसवर रिबॅलन्सिंग करतात, वीकली बेसिसवर रिबॅलन्सिंग करतात आणि त्या बॅलन्सिंगचे क्रायटेरिया आधीच असतात ठरलेले. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मानवी ज्या भावभावनांचं त्याच्यामध्ये चांगले वाईट परिणाम होतात ते थोडे कमी होतात. आणि बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स हे अशा परिस्थितीमध्ये एक चांगला पर्याय ठरू शकतो असं माझं मत आहे. सर, तुम्ही मगाशी गोल्डबद्दल म्हणालात आणि आत्ता ज्या प्रमाणात गोल्ड वाढलं गेल्या वर्षभरात, आणि मग बऱ्याचदा हे कुठलंही म्हणजे अगदी पानाच्या टपरीवरती सुद्धा हीच चर्चा चालू असते की नाही आत्ता गोल्ड घ्यायला पाहिजे, निफ्टीत काही मजा राहिली नाही. आता तुमच्या निफ्टीने काय 5-10% रिटर्न दिलं, त्यापेक्षा गोल्डनी 71% दिलं, आणि हे तुमच्या निफ्टीनी असं म्हणत असतात लोक. तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? निफ्टी पण माझीच आहे, सोनं पण माझंच आहे आणि सगळं माझंच आहे. हे टोटली वेगवेगळे असेट क्लास आहेत. आणि मी पुन्हा एकदा म्हटलं तसं की सोनं हे कमॉडिटी आहे. ते का वाढतं, ते का कमी होतं याची कारणं शेअर्स का वाढतात आणि का कमी होतात याच्यापेक्षा पूर्ण भिन्न आहे. माझा काही त्याचा अभ्यास नाही, पण हिस्टरी जर मी बघितली तर सोन्याच्या तुलनेने माझ्या आकडेवारीप्रमाणे निफ्टीनी गेल्या 10-15 वर्षाचा जर तुम्ही सलग कालावधी घेतलात तर निफ्टीचे रिटर्न्स हे सोन्यापेक्षा जास्त आहेत. गेल्या 1-1.5 वर्षाचा जर तुम्ही पिरियड घेतलात
तर तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे की लोक शेअर बाजाराबद्दल फारच नाराज झालेले मला दिसत आहेत आणि सगळीकडे ही चर्चा आहे की आता काय करायचं, मग ह्या वर्षी आपण सोनं घेऊया का वगैरे, ही वस्तुस्थिती आहे. मला त्या सगळ्या माझ्या श्रोत्यांना एक गोष्ट सांगायची आहे की आकडेवारी असं सांगते की जर तुम्ही गेल्या दिवाळीपासून ह्या दिवाळीपर्यंत गेल्या 1 जानेवारी 25पासून 31 डिसेंबर 25पर्यंत असा कुठलाही कालावधी घेतलात तर सर्वसामान्यतः तुम्हाला निफ्टीचा रिटर्न हा 5-5.5% वगैरे तरी दिसेल. हे पहिलं लक्षात घ्या. म्हणजे निफ्टीनी कधीही असे ह्या कालावधीमध्ये खूप जास्त नकारात्मक रिटर्न दिले आहेत, तुमच्या लाखाचे 12,000 झालेत वगैरे, असं कधीच झालेलं नाही. जागतिक अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निफ्टीनी 5.5% रिटर्न देणं ही खूप धक्कादायक किंवा खूप अगदी निराशा मनामध्ये दाटून येईल अशी परिस्थिती नाही. पहिली गोष्ट, असं होऊच शकतं एखादं वर्ष धोकादायक पद्धतीने नकारात्मक रिटर्न्सचं सुद्धा जिथे असू शकतं तिथे 5-5.5% रिटर्न मिळाल्यामुळे तुम्हाला एखाद्या निर्देशांकाला दोष देता येणार नाही. झालं आहे कसं की सोन्याने जे काही रिटर्न्स मिळवले, चांदीनी जे काही रिटर्न्स मिळवले आणि तो जो काही झगमगाट आहे त्या तुलनेमध्ये निफ्टीचे 5.5% हे झाकले गेले आहेत. एरवी एखाद्या उच्च उत्पन्न गटातल्या माणसांनी जर फिक्स्ड डिपॉझिट ठेवली तर त्याला मिळणारं व्याज, त्याच्यावरचं टॅक्स गेल्यानंतर जवळपास इतकंच असतं, तेव्हा कोणाचीही तक्रार नसते. पण निफ्टीने 5.5% रिटर्न दिलेत ही अनेकांच्या मते फारच विशेष गोष्ट आहे. झालं आहे असं, मी लोकांना नेहमी सांगतो की बाजूला सोनं चांदी हे उभे असल्यामुळे आणि त्यांच्या शेजारी निफ्टी असल्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. हे कसं आहे की तुम्ही एखाद्या एस-टी स्टँडवर बसलेला आहात, एस-टीमध्ये बसलेला आहात आणि अचानक बराच वेळ थांबलेली शेजारची गाडी ड्रायव्हरनी चालू केली, ती पुढे जाते, तेव्हा तिच्या पुढे जाण्यापेक्षा तुम्हाला असं वाटतं की तुमची गाडी मागे गेली आहे. हो, करेक्ट करेक्ट. द सेम फिनॉमिना निफ्टी नकारात्मक गेलेला नाही, निफ्टीने खूप निराशाजनक रिटर्न्स दिलेले नाहीत, फक्त शेजारची गाडी पुढे गेली आहे आणि त्याच्यामुळे तुमची गाडी मागे गेली असं तुम्हाला वाटतं आहे, पण तसं नाही. सर, आत्ता आपण जर बघितलं तर ह्याच दरम्यान अजून एक गोष्ट घडते आहे, ती म्हणजे गोल्डकडे अट्रॅक्शन वाढतं आहे आणि जे ऐकत आलेत की बाबा तुम्ही लाँग टर्म गेम खेळा, लाँग टर्म गेम खेळा, SIP इज द गेम. आपण पण मागच्या वर्षी SIPचा एपिसोड केला आणि तेव्हा सगळेजण SIP करत चालू होता सगळ्यांचा. पण आत्ता जर बघितलं 2026मध्ये खूप लाखो SIPs थांबल्यात. म्हणजे बऱ्याच जणांनी SIPs कारण का इतकं खालीवर होतं आहे, घडतं आहे, त्यामुळे कळेना म्हटलं होती आणि त्यांना जे नवीन नवीन आहेत त्यांना रोज कॉईन किंवा तुमचं जे कुठले ग्रोचं ॲप असेल ते ओपन करून बघायचं, लाल बघायची सवय नव्हती आणि आता सलग रोज लाल दिसतंय म्हणल्यावरती जरा भीती वाटायला लागली आणि बऱ्याच जणांनी SIP थांबवलेत. आपण SIPचा एपिसोड केला तेव्हासुद्धा आपण आवर्जून ही गोष्ट सांगितली होती की SIP हे बेअर मार्केट प्रोडक्ट आहे आणि SIP जसं रिस्क डायल्यूट करतं तसं ते प्रॉफिटही डायल्यूट करतं. जेव्हा तुम्ही SIP सुरू करता आणि सुरुवातीचा काही कालखंड बाजार वर जात असतो आणि त्याच्यानंतर तो अतिशय वेगाने खाली येतो, तेव्हा तुम्हाला मिळणारा इफेक्ट हा सर्वात शेवटच्या हप्त्यावर मिळतो, त्याच्यामुळे तो मोठा असतो, इम्पॅक्ट मोठा असतो. SIPचा इन्व्हेस्टमेंटचा शेप जर आपण फिगर काढायची गेली तर तो फनेलसारखा असतो, अगदी निमुळतं खाली आणि वर मोठा होत जाणार आणि जो इम्पॅक्ट येतो तो सर्वात मोठ्या वरच्या लेअरवर येतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही 10, 12, 15 हप्ते गुंतवता आणि 16व्या हप्त्याला बाजार धाडकन खाली आपटतो, आणखीन खाली येतो, तेव्हा तुमचं होणारं नुकसान हे त्या 3 हप्त्यांमध्ये झालेलं नुकसान हे आधीच्या 15 हप्त्यांमधला झालेला फायदा हे खाऊन टाकतं. आणि हे बेसिकली SIPची ही कॅरेक्टरिस्टिकच आहे. तेव्हाही मी सांगितलं होतं की SIP टिपिकली बेअर मार्केट प्रोडक्ट आहे. म्हणजे जे बेअर मार्केटमध्ये SIP सुरू करतात त्यांना मिळणारा फायदा आणि जे बुल मार्केटमध्ये सुरू करतात त्यांना मिळणारा फायदा हा वेगवेगळा आहे. SIP हा सर्व रोगांवरचा अक्सर इलाज कधीच नव्हता आणि नाही. पण सामान्यपणे ही प्रवृत्ती असते की जेव्हा ज्योत मोठी झालेली असते तेव्हाच कीटक तिच्याकडे झेपावतात. तर हेडलाईन्स वाचून अनेक लोकांना उपरती होते की आत्ताच्या आत्ता आपण शेअर बाजारात जायलाच पाहिजे आणि तो अनादी अनंत कालापासून चालत आलेला मनुष्य स्वभाव आहे, त्याच्यात काही बदलण्यासारखं काही नाही. आता झाल्या SIP त्या झाल्या, पण इनफॅक्ट आता जर बेअर मार्केट आहे असं काही लोकांचं म्हणणं असेल तर आत्ता SIP खरं म्हणजे थांबवायला नको. हे म्हणजे कसं होतं की ते
कोकणात एक अतिशय ग्राम्य म्हण आहे, मी ती इथे उच्चारणार नाही, पण तिथे असं म्हणतात की जो देवळामध्ये गुरव असतो तो 24 तास देव्हाऱ्यात असतो. एक दिवशी त्याला सकाळी प्रातर्विधीला जावं लागतं आणि नेमका देव तेव्हाच प्रकटतो. तर त्या अनुषंगाने असं म्हणतात. तर हे आपलं तसं होण्याची शक्यता आहे की एरवी आपण SIPची पूजा करत बसलो आहे आणि आता जेव्हा खरंच SIP चांगले रिटर्न देण्याची शक्यता निर्माण झाली आहे तेव्हा आपण SIP नेमकी बंद करत आहोत. म्हणजे जेव्हा आपण देवप्रसाद अक्कल वाटायला आला तेव्हा तुझी अक्कल कुठे गेली होती असं माझ्या आईने मला एकदा म्हटलं होतं लहानपणी. तर तसं काहीतरी असे ज्या लोकांनी घाई गडबडीने SIP, बाकी काही आर्थिक कारणं असतील तर भाग वेगळा आहे, पण केवळ आता वाढत नाही SIP किंवा रिटर्न मला चांगला मिळाला नाही आहे SIPत गेल्या 1.5 वर्षात म्हणून जर SIP बंद करत असाल तर ती चूक आहे. आत्ता SIP चालू ठेवण्याची गरज आहे. आत्ता SIP कदाचित नव्याने सुरू करण्याची गरज आहे. आणि त्यातही मिड कॅप्स वगैरेंमध्ये मी तुम्हाला म्हटलं की ही झळ जास्तच पोचलेली आहे. त्यामुळे हे जे काय मी म्हटलं ते मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्सला अधिक जास्त ह्यांनी लागू आहे. त्याला काही पर्याय नाही आहे. असे चढउतार हे बाजारात येतच राहतील आणि आपण त्याच्यासाठी आपली पॉलिसी खूप जास्त बदलण्याची गरज नसते. अनेक लोकांना म्हणजे हे ज्या काय आपण नियोजन करतो की मला आता असं करायचं आहे, मला SIP चालू करायची आहे, मला ठराविक रक्कम दरमहा गुंतवायची आहे, मला विशिष्ट दिवशी विशिष्ट शेअर्स घ्यायचे आहेत वगैरे असे लोक नियम करतात. किंवा ह्यापेक्षा आपण विषय सोडून जर थोडं बाहेर गेलो तर मला व्यायाम करायचा आहे, मला जिमला जायचं आहे, मला रोज नोट्स काढायच्या आहेत वगैरे असं प्रत्येक गोष्टीत हा जानेवारी तसा संकल्पाचा पण महिना आहे. आता जानेवारी संपला म्हणा, पण त्या संदर्भात आणि मग ते नंतर आपण ठरवतो आणि नंतर ते अंमलात आलं नाही की आपल्याला एक वैफल्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं. तर त्या संदर्भात थोडंसं अप्रासंगिकपणे एक रेफरन्स देतो. मला वाटतं 2-3 वर्षांपूर्वी मॅट डिव्हॉल का असं कोणीतरी एक तो ब्लॉगर आहे, त्यांनी छान सांगितलं होतं. तो म्हणाला की 2 डे रूल अशी त्याची ती कन्सेप्ट होती. ओके. की तो म्हणाला जर तुम्हाला सुनियोजितता आणायची असेल तुमच्या या अशा संकल्पांमध्ये आणि जर तुम्हाला ते संकल्प कंटिन्यू करायचे असतील तर मी तुम्हाला 2 डे रूल फॉलो करायला सांगतो. तर तो रूल काय आहे की तुम्ही जो काही संकल्प कराल त्याच्यामध्ये सलग 2 दिवस खंड येता कामा नये. म्हणजे त्यांनी हे तुम्हाला सूट दिली आहे की एखाद दिवशी कंटाळा आला, यार नाही गेलो जिमला, चालेल. एखाद दिवशी खूप वैतागलो, अभ्यास नाही करणार आहे आज मी, जेवल्यावर झोपतो, चालेल. एखादा SIPचा हप्ता नाही देऊ शकलो, चालेल. एखादी ठराविक इन्व्हेस्टमेंट्स नाही करू शकलो, चालेल. पण जे काही तुमची सिस्टीम आहे त्याच्यात सलग 2 लॅप्सेस नाही होता कामा, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि असं जरी तुम्ही अचीव केलं, अगदी 100% तुम्ही करणार नाही कारण वी आर ह्युमन बीइंग्स, तर त्याच्यावर त्यांनी तोडगा म्हणून माझ्यासारख्या आळशी माणसाला हा एक मूलमंत्र दिला की फॉलो 2 डे रूल. की तुमचा जो काही हॅबिट आहे, तुमची जी काही तुम्ही इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करताय ती सलग 2दा तोडू नका, एकदा अलवडे. हाही फंडा चांगला आहे ज्या लोकांना आपल्या SIPs चालू ठेवायचे त्यांच्यासाठी. मॅट देवालाचा तो 2 डे रूल इज व्हेरी फेमस. आणि खरं आहे, म्हणजे 1 दिवस सुट्टी ठीक आहे, 2 दिवस सुट्टी पडली की 2 दिवस सुट्टी नाही घ्यायची. म्हणजे ते याच्यामध्ये मला वाटतं चक्रधर स्वामींचा जो महानुभाव पंथ आहे त्याच्यामध्ये असावं बहुधा की कुठल्याही एका झाडाखाली 3 दिवस ते राहत नाहीत, कारण तिथे लगेच मग माया उत्पन्न होते आणि आपली विरक्ती धोक्यात येते असं ते मानतात. तसं 2 सुट्या नाही येतं का, मग एखादी सुट्टी आली तरी चालेल. 2 सुट्या आल्या की तिसरी येण्याची शक्यता वाढते आणि तिसरी वाढली की नंतर कायमचीच सुट्टी असण्याची शक्यता वाढते. लॉंग विकेंड घातक आहे. जोक्स असाईड, जर आता साधारण ग्रामर लक्षात येतं, पण तरी जो कायमचा मूलभूत प्रश्न आहे की आत्ता जर एखादा मी जागा झालो आहे, आत्ता 2026मध्ये मला चालू करायचं आहे, तर मी कुठून चालू करावी आणि काय काय गोष्टी कराव्यात. म्हणजे अर्थात आपण हे ग्राह्य धरूया की त्यांचा हेल्थ इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे, इमर्जन्सी फंड झालेला आहे. आत्ता इन्व्हेस्टमेंट या पोर्टफोलिओमध्ये माझा पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे, आता जेव्हा आपण पुढची 10-15 वर्ष बघतोय, जेव्हा मे बी थोडंसं ग्लोबल ऑर्डर चेंज होणार आहे असं दिसतं आहे कुठंतरी, की बाबा अमेरिका वोंट बी द लीडर मे बी असं दिसतं आहे, की भारत मे बी इमर्जिंग मार्केट असू शकतं, चायना लीडर असणार आहे, किंवा युरोप पण तेवढंच पॉवरफुल होण्याकडे कल देतं आहे, किंवा IT
पेक्षा AI वरती जास्त फोकस दिसतो आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण गोष्टी बदलत आहेत. सगळ्या गोष्टी दिसत आहेत. FDचे रेट आता जे काही US मध्ये जो आता जो नवीन माणूस येणार आहे फेड रिझर्व्हचा किंवा इंडियात रिझर्व्ह बँकेची पॉलिसी बघता, आता ह्या सगळ्या गोष्टी बघता पुढच्या 15 वर्षांसाठी कशा गोष्टी चालू कराव्यात? पुढच्या 15 वर्षांसाठी जेव्हा एखाद्याला आपली आर्थिक उद्दिष्ट साध्य करायची असतील, पुन्हा एकदा मी हरदासाची कथा मूळ पदावरच आणतो की माझ्या मते इक्विटी हा सर्वोत्तम ऑप्शन आहे. पण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करताना कायम जे असेट ॲलोकेशनचे बेसिक रूल्स आहेत ते आपल्याला पाळावेच लागतील. बाकी तर तुम्ही मगाशी सगळे मुद्दे कव्हर केले आहेत की इक्विटीमध्ये जाण्यापूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात तसं इन्शुरन्सेस आणि इमर्जन्सी फंड वगैरे ह्या गोष्टी आहेत. इक्विटीचं जे ॲलोकेशन आहे ते जे यंग लोक आहेत त्यांना हरकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एक रूल आहे की तुमचं वय 100मधनं वजा करा आणि तेवढे पर्सेंटेज तुम्हाला इक्विटीमध्ये टाकायला हरकत नाही. सो तुमचं वय जर 33 आहे माझं 28 असेल तर 72% तुम्ही इक्विटीमध्ये ठेवू शकता आणि 33 असेल तर तुम्ही 67% इक्विटीमध्ये ठेवू शकता. हा अगदी थंब रूल आहे. तर त्या हिशेबाने तुमच्या एजशी रिलेटेड तुमचं इक्विटी ॲलोकेशन राहील. कधीकधी बाकीच्या पॅरामीटर्समुळे सुद्धा इक्विटी ॲलोकेशन ठरतं. म्हणजे वॉरेन बफेट आता माझ्या मते 96 का 97 वर्षाचे आहेत, तरीसुद्धा त्यांना हा 100चा रूल लागू नये तर तो त्याच्या विरुद्ध आहे. याचं कारण त्यांची तशी मानसिकता आहे आणि त्यांची तसे बाकीचे पॅरामीटर्स इंडिकेट करतात की त्यांनी इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे हा रूल जो असतो हा महत्त्वाचा रूल बेस म्हणून धरला तरी त्याच्यामध्ये माणसाप्रमाणे बदल होऊ शकतो. प्रत्येक पेन्शनर हा अगदी बचावात्मकच गुंतवणूकदार असेल असं नाही आणि प्रत्येक तरुण मुलगा हा अत्यंत धाडसाने इक्विटीमध्ये गुंतवेल असंही नाही. बाकीचे पॅरामीटर्स की त्याची कौटुंबिक स्थिती कशी आहे, त्याच्यावर जबाबदाऱ्या किती आहेत, त्याचे कॅश इन्फ्लोज त्याला कधी कधी लागणार आहेत, ह्या गोष्टी डिसाईड करतात. हे निश्चितच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मला वाटतं की फायनान्शियल ॲडवायझर लागतो की नक्की तुम्ही ॲलोकेट किती करा. मानसिकता ही पण खूप महत्त्वाची आहे बरं का. म्हणजे एखादा मनुष्य श्रीमंत असला म्हणजे तो धोका पत्करायची तयारी त्याची असेलच असं बिलकुल नसतं. आणि एखादा माणूस अगदी कफल्लक असला तरी तो जोरदार धोके पत्करण्याची मानसिकता घेऊन आलेला असतो. तर त्याच्यामुळे ती मानसिकता एखाद्या गुंतवणूकदाराची कशी आहे हे सुद्धा तपासणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर समजा तुमच्याकडे व्यवस्थित तिकीट असूनसुद्धा ट्रेनमध्ये TC दारात चढल्या तुमची छाती विनाकारण धडधडत असेल, गंमत म्हणून सांगतो आहे, असतात अशी माणसं. किंवा बारीकशी काहीतरी गोष्ट झाली तरी तुम्हाला पहिल्यांदा असं वाटत असेल की आता मला कोविड होणारच, कारण समोरच्या 4 बिल्डिंग सोडून कुणाला तरी झालेलं आहे. तर अशी माणसंही असतात आणि अगदी निधड्या छातीची सुद्धा माणसं असतात आणि ह्याचा बिना तिकीट चढणारी असतात आणि याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीशी तसा काही संबंध नसतो. तर तुमची मानसिकता कशी आहे मुळात. जर समजा उद्या तुम्ही काहीतरी केलं, तुम्ही तो 100चा रूल फॉलो केलात आणि तुम्ही 65% रक्कम इक्विटीमध्ये टाकलीत आणि त्या दिवशी काहीतरी कुठेतरी धडामकन वाजलं, इराणवर काहीतरी मिसाईल पडलं आणि बाजार खाली गेल्यानंतर जर तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर वरखाली होणार असेल, तुम्हाला झोप नीट लागणार नसेल, अशा मानसिकतेचे तुम्ही असाल तर तो रूल बाजूला ठेवा आणि तुम्ही बचावात्मक लेनमधनंच गाडी चालवणं उत्तम राहील. सो सुरुवात करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा गुंतवणूकदारांनी केला पाहिजे की आपली मानसिकता कशी आहे, आपली बाकीची परिस्थिती कशी आहे, आपली नक्की उद्दिष्ट काय आहेत, आपण धोके पत्करू शकतो का, आणि त्याच्यानंतर मग ते ॲलोकेशन माणसांचं असलं पाहिजे. स्टँडर्ड प्रॅक्टिसमध्ये हा रूल आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ते ॲडजस्ट करा. काही भाग मी म्हटलं असं की सोनं, कारण हे हेजिंगचं काम करतं. बहुतेक वेळा सोनं आणि इक्विटीज हे एकमेकांच्या विरुद्ध जातात असं दिसतं. सो सोनं त्यालाही काही ॲलोकेशन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलं पाहिजे. मला स्वतःला विचाराल तर मी सांगतो की 10 ते 12% यापेक्षा जास्त नको, कारण मी इक्विटीकडे प्रिज्युडाइज्ड असलेला मनुष्य आहे. माझा पूर्वग्रह इक्विटीकडे चांगल्या याचा आहे. कदाचित एखादा ज्याला सोन्याचा चांगला अनुभव आहे तो मनुष्य तुम्हाला सांगेल की तुम्ही 25% ठेवा. माझा अनुभव मी सांगतो आहे. माझ्याकडे मी माझं ॲलोकेशन 15%पेक्षा जास्त ठेवणार नाही सोन्याला. डेट इन्स्ट्रुमेंट्सना सुद्धा मी जास्त खूप ठेवणार नाही. पण असं काहीतरी जो काही ज्याला ब्लॅक स्वान इव्हेंट असं म्हणतात की जे आपल्या कल्पनातीत घटना घडतात आणि त्या धक्कादायक असतात आणि त्यातनं इक्विटी मार्केटमध्ये खूप जास्त पडझड होते, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा अशी आलेली संधी आपल्याला स्वीकारता यावी, त्या वेळेला आपल्याकडे काहीतरी रिझर्व्ह बफर असावा. याच्यासाठी काही पार्ट हा जे
नियमित तुमचं ॲलोकेशन आहे, डेटचं सुद्धा मी 10-15% जास्त ठेवणार नाही. पण ह्या व्यतिरिक्त कॉन्टिंजंट म्हणजे ती इमर्जन्सी फंड नाही, पण हा वेळ आली तर इक्विटीमध्ये नेण्याच्या इंटेन्शननी ठेवलेला एक छोटासा फंड असा मी डेटमध्ये माझ्या ॲड करू इच्छितो. सो ओव्हरऑल डेटचं पर्सेंटेज एक 25-30% आणि गोल्डचं पर्सेंटेज 10-12%. ह्यापेक्षा जास्त ॲलोकेशन्स वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मी करू इच्छित नाही. सो माझ्या दृष्टीने 2/3 अमाऊंट तरी इक्विटीमध्ये असावी असं माझं मत आहे. हे थोडंसं ॲग्रेसिव्ह काइंड ऑफ मत आहे आणि हे प्रत्येकाला लागू नाही. हे माझ्या ह्यांनी मी ठरवलेलं डिझाईन आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये असं म्हटलं जातं की आपण जो काही श्रद्धापूर्वक विचारपूर्वक एक सद्गुरू आपले जे कोणी आहेत त्यांच्यावर आपली जर श्रद्धा असेल तर दर वेळेला कुठेतरी गावामध्ये आलेल्या नवीन बुवांच्या पायावर डोकं ठेवून नवस बोलण्याची आवश्यकता नाही. एक सद्गुरू पुरेसा आहे की जो तुम्हाला संकटातनं तारून पलीकडे नेईल. तसं भारतीय अर्थव्यवस्थेवर माझा विश्वास आहे की मला गरिबाला जे काही इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न मिळवण्याचं माझं उद्देश आहे ते भारतीय अर्थव्यवस्था पूर्ण करेल असा माझा विश्वास आहे. सो अमेरिका भारतापेक्षा खूप जास्त रिटर्न देऊ शकते, अमेरिकेपेक्षा कुठला तरी एक छोटासा देश आणखीन वेगाने वाढतो आहे वगैरे ह्या गोष्टी खऱ्या असतील, नाही म्हणत नाही मी, पण माझा तो अभ्यास नाही. सो मी त्या भानगडीत पडणार नाही. तसंच चांदी आणखीन कुठला तरी धातू नवीनच आलेला प्लॅटिनम काय ह्याच्यामध्ये मी काही करू इच्छित नाही. मला जे माहिती आहे त्यातल्या त्यात ते सोनं चांदी इथपर्यंत ठीक आहे, याच्या पलीकडे जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही. म्हणजे पु ल देशपांड्यांनी याबाबत एक छान सांगितलं होतं की पु ल देशपांडे म्हणाले की धरती नवरत्नांची खाण आहे वगैरे. खरंच आहे, वारंवार एकापेक्षा एक नवीन तिथे जन्माला येतील, पण माझं गाणं वसंता कुमार आणि भीमसेनमध्ये संपतं. माझ्या कानांना जेवढी तृप्तता मिळायला हवी ती सगळी तिथनं मिळालेली आहे. आता बाकी येत राहतील, ठीक आहे, ओके, त्यांचं गाणं लोकांनी ऐकावं, एन्जॉय करावं. माझा विषय कुमार, वसंत आणि भीमसेनमध्ये संपतो. तसं माझ्या दृष्टीने माझं ॲलोकेशन ह्या 4-5 पर्यायांमध्ये संपतं. आलेला इन्व्हेस्टमेंटचा प्रत्येक पर्याय पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन या नावाखाली माझ्या फोलिओत असलाच पाहिजे असा माझा अट्टहास असणार नाही. हां, तुम्ही अमेरिकेत राहताय किंवा तुम्ही युरोपमध्ये राहताय, तुमचा एखाद्या विषयाचा दांडगा अभ्यास आहे, तुम्हाला तिथले सगळे इन अँड आउट्स माहिती आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही जर ठरवलं की हां तिथला त्या पर्टिक्युलर देशाचा किंवा त्या इकॉनॉमीशी संबंधित गुंतवणूक मी तिथं करतो आहे तर ती वेगळी गोष्ट आहे. पण ज्याला गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कोण आहे हे माहीत नाही, त्यांनी उठाठेव करून उगाचच कुठल्या तरी युगोस्लावियामधल्या इकॉनॉमीवरचा फंड आपल्या फोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन म्हणून घ्यावा, हे माझं काही माझ्या विचारांची काही त्याला अनुकूलता नाही. तुम्ही मगाशी जर ते बाबांचं बुवांचं उदाहरण दिलं ते मला खूपच आवडतं. मला एक ती फेमस कथा आहे ना की एक माणूस नदीत बुडून मरतो आणि तो म्हणतो देवा तुम्हाला वाचवायला आलं नाहीस. तो म्हटलं मी आलो होतो की, कारण तो म्हटला मी जोपर्यंत येत होतो तोपर्यंत तू शिवाची प्रार्थना करायला लागला. शिवा येत आहेत म्हटलं ते मग मी कशाला जाऊ. तोपर्यंत तू गणेशांची प्रार्थना करायला लागलास, तोपर्यंत सरस्वतीची तू कॉन्स्टंट प्रार्थना बदलत गेलास तर कोणीच वाचवायला येईपर्यंत तू गेला होतास पुढे. सो जोपर्यंत आपल्याला जो कुठला आपण एका थीमवरती किंवा एका गोष्टीवरती विश्वास ठेवून आपण त्याचा SIP करतो, इन्व्हेस्ट करतो, त्याचं रिटर्न येईपर्यंत आपण दुसरीकडे जातो. ऑब्वियसली तो कन्सिस्टन्सी आणि ओव्हर डायव्हर्सिफिकेशन वगैरे करण्याचे तोटेसुद्धा आहेत. सो खऱ्या अर्थाने जिथे आपल्याला समजतं अशा काही गोष्टींमध्येच डायव्हर्सिफिकेशन करणं इथपर्यंत योग्य आहे. त्याचं खूप अतिरेकी स्तोम माजवू नये. सो काय होतं माहिती आहे का, पण आत्ता आजूबाजूला ना खूप दंगा चालू असतो. दॅर इज अ लॉट ऑफ नॉईज. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हेडलाईन्समध्ये येत आहेत, एनविडियाचा स्टॉक दिसतो आपल्याला, AI मध्ये रोज काहीतरी दिसतं की खरंच लोकांचे जॉब्स जात आहेत. TCS सारख्या कंपन्या म्हणजे भारतातल्या ज्या टॉपच्या IT कंपन्या होत्या त्या कुठेतरी स्टॅग्नंट झालेल्या दिसत आहेत, काहीच वाढत नाही. आणि पण US मधल्या अशा रातोरात कंपन्या $1 ट्रिलियन कॅपिटलायझेशन होतं आहे त्यांचं आणि सगळं मार्केट व्हॅल्यू चेंज होताना दिसतं आहे. एलॉन मस्क काहीतरी अचानक Xवरती सांगतो आहे आणि त्याच्यानंतर घाबरायला होतं आहे. मग कुठेतरी AIचं एक्सपोजर नाही आहे आणि रील दिसते की तुमच्या पोर्टफोलिओत जर AI नाही आहे तर तुम्ही यू आर मिसिंग आउट ऑन द नेक्स्ट 20 years वगैरे असं काहीतरी सांगितलं आहे. मग माझं टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर बदलावं का मी आपलं अजून चालू राहू दे माझं TCS इन्फोसिस, अशा टाईपचा गोंधळ होतो. आणि मग तेव्हा कोणीतरी म्हणतं की नाही तुम्ही ना नॅसडॅक फंड ऑफ फंडमध्ये टाकलं पाहिजे, हे निफ्टी IT मध्ये टाकून काही फायदा नाही आहे तुम्हाला. अशा कॉन्व्हर्सेशन्समध्ये काय
विचार केला पाहिजे किंवा असे काही म्युच्युअल फंड्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजेत का की जे साधारणतः त्या काळातले हिरो आहेत ते त्याचं थोडं तरी एक्सपोजर आहे? हो, नक्कीच. हे तुम्ही बघायला पाहिजे की तुमच्या पोर्टफोलिओचं कॉम्पोजिशन कसं आहे. याच्यामध्ये आणखीन एक फिनॉमिना आहे की ज्याला नवीन किंवा छोटे इन्व्हेस्टर्स बळी पडतात. ते काय करतात की ते बघतात की टॉप परफॉर्मन्स कोण आहे. ते मनी कंट्रोलसारखी एखादी वेबसाईट उघडतात किंवा कुठलीही फायनान्शियल वेबसाईट उघडतात आणि ते बघतात की त्या कॅटेगरीमधले टॉप परफॉर्मर्स कोण आहेत आणि ते बाकी काही न बघता ते टॉप परफॉर्मन्स आपल्या फोलिओमध्ये आले पाहिजेत असा त्यांचा अट्टहास असतो. ही तितकीशी तार्किक गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या की एका वर्गामध्ये 2 मुलं आहेत. एका मुलानी 8वीतनं 9वीत जाताना किंवा कोणतीही इयत्ता पकडा, ते काही महत्त्वाचं नाही, आदल्या वर्षी 90% मिळवले. दुसऱ्या मुलाने आदल्या वर्षी 40% मिळवले. ठीक आहे. एका वर्षभरानंतर दोघांनी जबरदस्त अभ्यास केला. ज्या 90% मिळवणारा मुलगा होता त्यांनी 95% मिळवले आणि जो 40% मिळवणारा होता त्यांनी 50% मिळवले. परफॉर्मन्स कुणाचा चांगला आहे? 40वाला जो 50%वर गेला तो दाखवेल की मी 100% ग्रोथ आहे ऑलमोस्ट. नाही, 40वर 10% म्हणजे मी 25% ग्रोथ केली आहे. ठीक आहे. वेअरॅज 90%वाला मग 5% ॲडिशनल मिळवले, त्याची ग्रोथ ही 10% पण नाही आहे. मग विद्यार्थी चांगला कोणता? म्हणजे इथे मला पॉलिटिकल कॉमेंट करायची नाही, पण ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा लोकसभेच्या इलेक्शन्स झाल्या तेव्हा ही तुलना आली होती एकदा पेपरमध्ये की सत्ताधारी पक्षांनी आदल्या ह्याच्यामध्ये 303 सीट्स होत्या, आता 272 झाल्या, म्हणजे परफॉर्मन्स निगेटिव्ह आहे. आणि व्हेअरॅज एका छोट्या पक्षाचा की जेव्हा त्याच्या 2 सीट्स होत्या आता 4 झाल्या, म्हणजे 100% परफॉर्मन्स चांगला आहे. मग परफॉर्मन्स चांगला कोणाचा? आणि हा चांगला परफॉर्मन्स उपयोगाचा आहे का? शेवटी सत्तेत कोण आहे? पहिल्या नंबरचं बक्षीस कुठल्या विद्यार्थ्याला मिळणार आहे? सो जे लोक वर्षानुवर्ष फंड्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत त्यांचा पर्सेंटेज वाईज परफॉर्मन्स कदाचित एखाद्या वर्षी 6 महिन्याच्या टाईम फ्रेमला, वर्षभराच्या टाईम फ्रेमला, 5 वर्षाच्या टाईम फ्रेमला कमी असेल. या उलट एकदम अचानक आधी काहीच नव्हतं आणि अचानक एखाद्या वर्षात काहीतरी झालं आणि त्या फंडनी 20% परफॉर्मन्स दिला म्हणजे तो परफॉर्मर चांगला ठरतो का? तर असं ठरत नाही. सो टॉप परफॉर्मर कुठली स्कीम आहे आणि ती स्कीम घेणं हा उत्तम निर्णय असतोच असं नाही. मग ती स्कीम टॉप परफॉर्मर आहे म्हणून ती घ्यायची, नंतर परत काहीतरी होतं मग दुसरी एक स्कीम टॉप परफॉर्मरला येते मग ही विकायची आणि ती घ्यायची. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का की तुम्ही तिकिटांच्या रांगेत उभे राहता, उभे राहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ती रांग जास्त फास्ट जाताना दिसते, इकडची लाईन सोडायची, मध्ये 10-15 माणसं असतात त्याच्या मागे जाऊन उभं राहायचं कारण ती फास्ट चालते. थोड्या वेळाने पुन्हा लक्षात येतं नाही ही जास्त चालते, कायम हे होतं. हे करत बसणं याला वायपर इन्व्हेस्टिंग असं आपले व्हाईट ओक म्युच्युअल फंड्सचे जे आशिषजी सोमय आहेत त्यांनी छान दिलं आहे की त्याला वायपर इन्व्हेस्टिंग असं ते म्हणतात की एकदा इकडचं पाणी आलं की इकडे जायचं, इकडचं पाणी आलं की इकडे जायचं, काइंड ऑफ. तर असं करू नये. म्युच्युअल फंड्सच्या स्कीम्स किंवा शेअर्स, आत्ता तो शेअर 20% वाढला आहे म्हणून तो घ्यायचा का? अरे पण नंतर दुसरा वाढेल ना. तर निकष हा तुमचा अभ्यास, तुमचं काहीतरी लॉजिक हाच असला पाहिजे. अशा तात्कालिक काहीतरी जे चुकीचे इंडिकेटर्स जे सोशल मीडिया किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला दिसतात ह्याच्यावर आधारित निर्णय तुम्ही घेता कामा नये. तर तुम्ही फंड मॅनेजमेंट कशी आहे, फंड मॅनेजरची आयडिओलॉजी काय आहे, त्या फंडमध्ये स्टॉक्स कोणते आहेत, त्या फंडचं जी उलाढाल आहे, स्टॉक्स विकणे घेण्याची जे प्रमाण आहे ते किती आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि प्लस स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन पण असते, शार्प रेशो असतो, बेटा असतो. तर ह्या बाकीच्या गोष्टींचा तारतम्याने अभ्यास करून तुम्ही ठरवलं पाहिजे की माझ्या मते हा फंड घेणं योग्य. आणि एवढं सगळं केल्यानंतरसुद्धा गॅरंटी कसलीच नाही, पण निदान आपण एक विचार करून निर्णय घेतो हे मनाला समाधान तरी असतं. तेव्हा खूप एक वेबसाईट उघडायची, हा फंड टॉपर आहे का, घे, असं करू नये. आत्ता स्पेशली इतके लोक ह्यात उतरत आहेत, बरेच जण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत आहेत आणि लोकांना कळलं आहे. काही लोक आहेत जे आत्ताही थोडंफार मार्केट हल्लं की घाबरतात, पण काही लोक आहेत की त्यांना माहिती आहे की बाबा आत्ता मार्केट खाली आहे तर उलट जास्त घेतलं पाहिजे. आणि पण त्या ह्याच्यातनं ह्याचाच फायदा घेऊन बऱ्याचशा फंड्सनी नवीन फंड्स काढले, म्हणजे बऱ्याचशा AMCजनी नवीन फंड्स काढल्यात. म्हणजे काय क्वांटिटी फंड असतो, सेक्टर रोटेशन फंड असतो, लार्ज कॅप फंडचं एक नवीन काहीतरी काढतात, सर्व्हिस फंड काढतात, डिफेन्स फंड काढतात किंवा एनर्जी फंड काढतात, ग्रीन फंड, असं काहीतरी दिसतं आहे.
तर ह्या सगळ्यामुळे अट्रॅक्शन वाटतं की अरे दिसतंय की बाबा आपल्याला उद्या फॉसिल फ्युएलकडनं कुठेतरी आपण न्यू एनर्जीमध्ये जाणार आहोत. सो त्याच्यामागे जावंसं असं वाटतं. म्हणजे कुठेतरी किती नाही म्हणलं तरी ते आकर्षण होतं, म्हणजे विंडो शॉपिंग तरी होतं. मग त्यावेळेला काय विचारांनी आता इन्व्हेस्ट केलं पाहिजे? म्हणजे जेव्हा असं होतं ना की प्रत्येकजण सांगतो ना की 2000 साली ना जर तो इन्फोसिस घेतला असतास ना आत्ता एवढा झाला असता. आणि प्रत्येकाला कोणीच असं मिळत नाही की ज्यांनी 2000 साली इन्फोसिस घेतला आहे आणि त्यांना असं वाटतं की मला ते आत्ता करायचं आहे की 2026मध्ये 2050मधला इन्फोसिस घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी अशा काही फंडचा विचार केला जातो. सो what are the themes that you see that might grow in next 15 years? खूप माझ्या जिव्हाळ्याचा विषय तुम्ही इथे टॅकल केला आहे. NFO नावाची चीज आहे. मला इथे थोडंसं विस्ताराने बोलायचं आहे. NFO म्हणजे 10 रुपयाला नव्याने आणलेला म्युच्युअल फंड्सचा इश्यू. ही केवळ त्या AMCच्या सेल्स टीमची, मार्केटिंग टीमची गरज असते. पण ग्राहकांच्या दृष्टीने हा अजिबात चांगला गुंतवणूक पर्याय नाही. 10 रुपयाला मिळणारं युनिट म्हणजे स्वस्त, ही मुळातच अतिशय चुकीची समजूत आहे. याचं कारण असं की म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही परप्रकाशी आहे किंवा परावलंबी आहे. जे बाजार आपल्याकडे शेअर बाजार आहे त्याच्यावर आधारित म्युच्युअल फंड्स हे तुम्हाला रिटर्न देतात. ह्याचा अर्थ असा की ते 10 रुपये तुमच्याकडनं जे गोळा करतात ते जिथे गुंतवतील त्या गुंतवणुकीच्या काय म्हणतो आपण त्याला परफॉर्मन्सवर तुमचे रिटर्न्स ठरतील. ते तुम्ही 10 रुपये गुंतवले की एखाद्याची NAV 500 आहे ते 500 रुपये गुंतवले याने काहीच फरक पडत नाही. लक्षात घ्या की 10 रुपयाला तुम्हाला एक कलिंगडाची फोड मिळते आणि दुसरी एक कलिंगडाची फोड 25 रुपयाला मिळते. एवढीच इन्फॉर्मेशन मी जर तुम्हाला दिली तर तुम्हाला ठरवणं अशक्य आहे की स्वस्त काय आणि महाग काय. याचं कारण कलिंगडाच्या साईज आणि क्वालिटी हे तुम्हाला माहितीच नाही आहे. तर तुम्हाला असं तुम्ही छातीठोक विधान कराल का की नाही मी 10 रुपयेवाली घेईल म्हणून? नाही. मग तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये तसा विचार का करता? 10 रुपयाचं युनिट्स म्हणजे स्वस्त आणि 500 रुपयाचं युनिट म्हणजे महाग. याला काहीच अर्थ नाही. त्या 500 रुपयाच्या युनिटच्या मागे त्यांच्याकडे कोणते शेअर्स आहेत आणि 10 रुपये तुमचे घेतल्यानंतर ते त्याच्यासाठी कोणते शेअर्स घेणार आहेत ह्याच्यावर ठरेल की स्कीम चांगली कोणती आणि वाईट कोणती. सो 10 रुपयाचं युनिट म्हणजे स्वस्त हे जे NFOच्या माध्यमातून लोकांच्या मनावर बिंबवलं जातं ही अतिशय चुकीची आम्हाला NFO म्हणजे IPO वाटतो. हां, IPO आणि NFOमध्ये निर्णायक फरक आहे. मी त्याच्याकडे येतो. तर मुख्य मुद्दा असा की 100 90 वेळा NFO हे नुकसानकारक असतात. म्हणजे त्या तुलनेने जर तुम्ही त्याच फंडाचा आधीपासून असलेला इक्विटी फंड घेतला तर तो परफॉर्मन्स जास्त चांगला देतो. ओके, म्हणजे याचा अर्थ 10 रुपयाचं लिस्टिंग खाली होतं असं मला म्हणायचं नाही. पण 10 रुपयाची जेवढी वाढ होते त्यापेक्षा आधीचा जो 500 रुपयाचा NAV असलेला फंड घेतला तर त्याची वाढ ही बहुतेक वेळा जास्त झालेली दिसते. सो तुम्हाला 10 ग्रॅम हा धातू मिळतो आहे, तुम्हाला 10 ग्रॅम तो धातू मिळतो आहे, दोघांची किंमत वेगवेगळी आहे. तर जो कमी किमतीला धातू मिळतो आहे तो स्वस्त असं नसतं. इन द सेम वे 10 रुपयाचं युनिट म्हणजे स्वस्त हा गैरसमज गुंतवणूकदारांनी पहिला काढून टाकला पाहिजे. मला इथे बोलायला नको पण मी तरीसुद्धा बोलतो की हे असं का केलं जातं? तर ही एक मार्केटिंगची गरज आहे. एक्सपेन्स रेशो NFOसाठी जास्त ॲलोकेट करता येतो आणि त्याच्यामुळे बहुतेक वेळा NFOचं मिळणारं कमिशन हे जास्त असतं रेग्युलर स्कीम्सपेक्षा. त्याच्यामुळे NFO विकण्याची अहममिका लागलेली दिसते आणि लोक त्याला बळी पडतात. सो NFO हा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय कधीच नसतो. जे प्रूव्हन आहेत, जे 10 वर्ष बाजारात आहेत, ज्यांनी टक्के टोणपे खाल्लेले आहेत, ज्यांच्या फंड मॅनेजरची आयडियॉलॉजी आपल्याला पक्की माहिती आहे असेच फंड निवडले पाहिजेत. आत्ता काहीतरी नवीन मंगळावर ते काहीतरी यान घालवलं तेव्हा अचानकपणे डिफेन्स आणि ह्या सेक्टर फंड्सची भूछत्र उगवायला लागली. ह्याची सगळ्यात मोठी स्टोरी म्हणजे तुम्हाला सांगायची झाली तर बऱ्याच लोकांना ती माहीत नसेल. जेव्हा पहिला सेक्टर फंड भारतात लॉन्च केला तो 99 साली किंवा 2000 साली केला. फ्रँकलिननी केला. इन्फोटेक फंड नावाचा फंड पहिला सेक्टर फंड लॉन्च केला आणि त्या सेक्टर फंडनी इतका दैदिप्यमान परफॉर्मन्स दिला की काही जास्त चांगले रिटर्न त्यांना अल्पावधीत मिळाले. ह्या यशाने अतिशय जास्त प्रमाणात प्रेरित होऊन त्यांनी सुपर सेक्टर फंड लॉन्च केला. इंटरनेट फंड नावाचा. जेव्हा इंटरनेट 99 साली कोणाला माहीत पण नव्हतं म्हणजे माझ्यासारख्या लोकांना. अगदी काही टेक्नोक्रेट असतील त्यांनाच ते माहीत असेल. इंटरनेट फंड म्हणून लॉन्च केला आणि त्या इन्फोटेक फंडच्या अपार यशामुळे इतका प्रतिसाद त्याला मिळाला की लोकांनी माझ्याकडे येऊन मागून त्याचे फॉर्म्स नेले आणि पुढे
Y2K. शोले काढल्यानंतर जे शानचं झालं तेच झालं. इंटरनेट फंड सपशेल बोंबलला, तो कधीही चांगले रिटर्न देऊ शकला नाही. शेवटी अनेक वर्षांनी तो इंटरनेट फंड 10 रुपयाला युनिट मिळतं ते स्वस्त अशा समजुतीने घेतलेला फंड दुसऱ्या एका योजनेमध्ये मर्ज केला. अगदी अलीकडे सेम केस झालेली आहे. आत्ता कोणीतरी तो एक मायक्रो फंड होता, तो अशाच पद्धतीने बंद केला. मी नावं घेत नाही आहे MCची. आत्ता डिफेन्स सेक्टरचे जे फंड्स आले, मंगळावर ते यान पाठवल्यानंतर की आता जगातले सगळे लोक आपल्या इथनंच हे सगळं करणार वगैरे अशा स्टोरी झाल्या. डिफेन्स फंडसुद्धा खूप व्होलेटाईल राहिले. बराच काळ सुरुवातीचे काळ त्यांनी खूप चांगला रिटर्न दिला, त्याच्यानंतर तो रिटर्न निगेटिव्ह झाला. ह्या सगळ्या धामधुमीमध्ये आणि आपला फुटबॉल करून घेण्यामध्ये माझ्या मते गुंतवणूकदारांनी आपला वेळ घालवू नये. जे प्रूव्हन आणि शेवटी इक्विटी फंड म्हणजे काय की जो डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड असतो, समजा एखादा नवीन सेक्टर उदयाला आला, तुम्ही म्हणता तसा AI किंवा काय ते रेअर अर्थशी संबंध मिनरल्सचं काही, तर जो उत्तम डायव्हर्सिफाईड फंड आहे त्याला ते शेअर्स घेण्याची अलाऊ केलेली परमिशन आहेच की त्याच्याकडे. असं काही नाही की NFO वाल्यांनीच घेतले पाहिजेत आणि आधीच्या फंडला घेता येत नाही, असं तर नाही आहे. सो जो प्रूव्हन प्लेयर आहे त्याला वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळवलं पाहिजे ना. का ज्याचा कशाच काही पत्ता नाही, कुठनं तरी तो अचानक आला आहे, त्याला दिला ब्ल्यू जर्सी आणि जा खेळ, मटका येतो, तो खेळेलही चांगला. पण स्पेशल मुंबईहून नागपूरला नेलेला प्लेअर शून्यावर आऊट झाला अशी पण केस झालेली आहे टेस्टमध्ये आणि ह्याच्यामध्ये. सो आपल्या इन्व्हेस्टर्सनी चूज करताना जे प्रूव्हन लोक आहेत त्यांच्याकडे जावं. नव्या स्कीम्स आणि नव्या योजनांच्या भानगडीत शक्यतो पडू नये असं माझं मत आहे. आता तुम्ही मग असे IPO जे म्हणालात, ते IPO आणि NFO हे पूर्णतः वेगळे आहेत. NFO हा फक्त पैसे गोळा करतो आणि ते पैसे आधीच्याच असलेल्या शेअर्समध्ये गुंतवतो. त्यामुळे त्यांचं काय होणार हे निश्चित आहे. त्याला काय कोणी कन्सेशन देत नाही. अरे हे NFO मधले मॅनेजर आले बरं का, यांना रिलायन्स 10% डिस्काउंटनी द्या अशी सेबीनी सुविधा ठेवलेली नाही. त्यांना रिलायन्स बाजारभावानीच घ्यावा लागतो. IPOमध्ये तसं नाही. IPOमध्ये आधी कुठेच नसलेला शेअर नव्याने बाजारात येणार असतो, त्याच्यामुळे त्याची प्राईस किती बाजार ठरवतो हा वेगळा मुद्दा आहे. इथे ऑलरेडी सगळ्या प्राईस ठरल्यात, तुम्ही फक्त नव्याने पैसे घेऊन जाताय आणि ते शेअर्स घेताय, हा मुख्य फरक आहे. सो IPO आणि NFOची बरोबरी होऊ शकत नाही. IPOमध्ये जर प्रमोटर्सनी ठरवलं की आपण जो बाजारात सामान्य लोकांना शेअर्स विकतोय तो रिझनेबल दराने विकायचा आहे, तर सामान्य लोकांना तिथे फायदा मिळवण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते. आणि बाजार चांगला असताना ही परसेप्शन्स, आलेला शेअर स्वस्तच वाटणे हीच परसेप्शन तेजीचा मूळ गाभा आहे. त्याच्यामुळे तेजीमध्ये IPOमध्ये फायदा मिळवण्याची शक्यता ही असते, पण तरीसुद्धा सावधानता खूप बाळगली पाहिजे. परवा मला वाटतं मिशोचं ज्या दिवशी लिस्टिंग झालं त्याच दिवशी मला वाटतं दुसरा एक शेअर पण लिस्ट झाला आणि त्याला खालचं 20% सर्किट लागलं, वेरॅज मिशोला वरचं काहीतरी सर्किट लागलं होतं. सो प्रत्येक IPO चांगला असतो असं नाही, पण काही IPO चांगले असतात. वेरॅज NFOज हे बहुतेक वेळा गुंतवणूकदारांना कुठलाही वेगळा फायदा ऑफर करत नाहीत आणि बहुतेक वेळा NFOमधली इन्व्हेस्टमेंट्स ही लाभदायक ठरत नाही. तिच्यामध्ये कमिशन आणि बाकी सगळ्या गोष्टीचे फॅक्टर्स असल्यामुळे ती जोरदार विकली जाते. हे सर्वसामान्य लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मगाशी जो राहिला होता प्रश्न मला राहिला होता, त्याचं उत्तर मला अजून हवं आहे तुमच्याकडे, मी जाताना तर घेणार होते प्रश्न. तुम्हाला आत्ता कोणत्या थीम्स इंटरेस्टिंग वाटतात पुढच्या 15 वर्षासाठी? मला मेडिकल विषयाशी रिलेटेड ज्या थीम्स आहेत त्या चांगल्या वाटतात. म्हणजे त्याच्यामध्ये मेडिकल इक्विपमेंट्स, हॉस्पिटल चेन्स किंवा फार्मासुद्धा चांगल्या वाटत आहेत मला. नव्याने उदयाला येणारे जे सेक्टर्स आहेत एव्हिएशनसारखे, ते सुद्धा मला चांगले वाटतात. आणि स्टील मला असं वाटतं की कन्झम्शन आणि स्पेंडिंग हीच भारतीय मिलेनियल जनरेशन जी आता नोकरीला लागून त्यांना खूप चांगले पॅकेजेस मिळत आहेत, तर त्यांच्या स्पेंडिंग हॅबिट्स बघून त्याच्याशी कनेक्टेड जे सेक्टर्स आहेत, इथून पुढची 15 वर्ष बाजारपेठ भारताची हे मिलेनियल बेबीज ज्या 2000च्या आसपास जन्माला आल्या तेच लोक रूल करतील, कारण ते आता नव्याने कमावते असतील आणि त्यांच्या स्पेंडिंग हॅबिट्स आणि त्यांच्या जेनझीमुळं मार्केट पुढे जाणार आहे. कन्झम्शन आणि ह्याच गोष्टी निश्चितपणे मला वाटतं चांगल्या वाटतात. सो कन्झम्शन म्हणजे FMCG सेक्टर साधारणतः, हो, इलेक्ट्रॉनिक्स FMCG किंवा बाकी ॲपियरल्स किंवा असं म्हणजे जे काय आहे ते.
आणि मॅन्युफॅक्चरिंगबद्दल काय वाटतं? मेक इन इंडिया. मॅन्युफॅक्चरिंग डेफिनेटली मॅन्युफॅक्चरिंग आत्ता तरी भारताकडे खूपच जग आशेने बघत आहे. म्हणजे आपल्याकडे तसं टॅक्सेशन वाईजसुद्धा पोझिशन कॉम्पिटिटिव्ह आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त 15% टॅक्स आहे आणि आपल्याकडे पुरेसा मनुष्यबळ मिळतं आणि ते मनुष्यबळ बऱ्यापैकी इंग्लिश येणारं किंवा सुशिक्षित असतं आणि तशी स्थिरता आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला. भारतीय गव्हर्नमेंट्सच्या पॉलिसीजमध्ये सुद्धा खूप काही उलटफेर होत नाहीत आणि आपण एक लोकशाहीवादी अर्थव्यवस्था आहोत. या सगळ्या गोष्टींमुळे जग आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग हब या दिशेने पण बघतं आहे आणि जर आपण बघतोय तर ॲपल काय किंवा ह्युंदाई काय किंवा असे बरेच कंपनीज आहेत की ज्या भारतामध्ये उत्पादन करू इच्छितात. सो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इज डेफिनेटली अ प्रॉमिसिंग सेक्टर. येस. एक सगळ्यात महत्त्वाची थीम आणि सगळ्या पॉडकास्टमध्ये आत्ता सगळ्या फायनान्सच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये डायव्हर्सिफिकेशन हे इतक्यांदा बोललं जातं आहे. आपण आत्ता ॲसेटमधलं डायव्हर्सिफिकेशन बोललो, पण माझं इक्विटीमधलं पण डायव्हर्सिफिकेशन कसं? म्हणजे माझाच पोर्टफोलिओ 1-2 वर्षापूर्वी असा होता की माझ्याकडे ऑलमोस्ट 12 म्युच्युअल फंड होते आणि माझ्या मित्रांनी हात लावला डोक्याला, म्हटलं जरा अति करतोयस तू. मग आता फायनली मी ते 4वरती आलो. पण नक्की तुमच्या ॲसेट अलोकेशनमध्ये, इक्विटी अलोकेशनमध्ये पण किती म्युच्युअल फंड्स असावेत, किती त्याच्यात पण डायव्हर्सिफिकेशन असावं? हां, मी मागे मला वाटतं हा मुद्दा बोललो आहे की फंडासाठी म्हणजे फॉर सेक ऑफ डायव्हर्सिफिकेशन फंड्सची संख्या वाढवणं हे काय डायव्हर्सिफिकेशन नाहीच मुळी. हे फक्त वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन एकच इडली सांबारची डिश खाण्यासारखं आहे. काही नाही, नुसतं फर्निचर बदलेल किंवा वेटर बदलेल किंवा थोडाफार बदल असेल, पण बाकी काही तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही. सो माझ्याकडे 12 फंड्स आहेत, माझ्याकडे 27 फंड्स आहेत. याचा अर्थ तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असा अजिबातच होत नाही. ह्याच्यामध्ये एक खूप चांगला चार्ट अवेलेबल आहे, मला तो कोणी केला आहे आठवत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक फंडचे दुसऱ्या फंडची तुलना केली आणि त्यातले कॉमन स्टॉक्स किती आहेत याची जी आकडेवारी दिली आहे. तर बहुतेक वेळा तुम्ही जर लीडिंग 4 लार्ज कॅप स्कीम्स घेतल्यात तर त्याच्यामध्ये 60पेक्षा जास्त आणि कधी 85% कॉमन स्टॉक्स असतात. सो हे डायव्हर्सिफिकेशन नाही. तर लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड्स आणि भारतात मला वाटतं आता एकच उरला आहे मायक्रो कॅप फंड. अशा कॅटेगरीजमध्ये जर तुम्ही तुमचे पैसे वेगवेगळे ठेवले तरच ते डायव्हर्सिफिकेशन आहे. मला स्वतःला मागे मी SIP संदर्भात बोललो आहे की SIP ही रिस्क डायल्यूट करणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मुळातच रिस्की स्कीम SIPसाठी निवडली पाहिजे असं आपलं बोलणं झालं होतं. म्हणजे मी तेव्हा तुम्हाला मिसळचं उदाहरण पण दिलं होतं की आधीच मुन्ना मिसळ घ्यायची आणि त्याच्यात परत लिंबू पिळायचं, या गोष्टीला काही अर्थ नाही. तर जर तुम्हाला स्पायसी घ्या थोडी तर SIPला मजा येईल असं मी तुम्हाला म्हणलं होतं. सो SIPची जी तुमची कॅटेगरी आहे, जे तुम्ही रिपीटेड ॲलोकेशन करता, तिथे तुम्ही ॲग्रेसिव्ह फंड्स वापरले पाहिजेत. तुम्ही स्मॉल कॅप फंड्स किंवा मिड कॅप फंड्ससाठी जा. पॅसिव्ह फंड्स घेऊ नका. इंडेक्स आणि लार्ज कॅप म्हणजे इंडेक्स आणि हायब्रिड फंड्स तर SIPसाठी माझ्या दृष्टीने अत्यंत न घेण्यासारखी गोष्ट आहे. सो जे तुम्ही SIPs करताय, जे तुम्ही रिपीटेडली इन्व्हेस्टमेंट्स करताय, तिथे तुमचा थोडासा बेटा हाय असलेल्या स्कीम्स असल्या तरी चालतील. पण ज्या स्कीम्स तुम्ही लाँग टर्मसाठी ठेवताय तिथे माझा स्वतःचा कल हा लार्ज कॅपकडे असतो किंवा फ्लेक्सी कॅपकडे असतो. फ्लेक्सी कॅप म्हणजे कधी तो ह्याच्यात पण जातो. सो लार्ज कॅप आणि फ्लेक्सी कॅप हे माझं जे मुख्य लेन आहे तिथे मी ठेवीन एक साधारणपणे अगेन मी म्हटलं असं 60-65%. मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्स हे माझ्या SIPसाठीचे असतील. अगेन मी इथे पुन्हा तेच सांगतो की मिड कॅप्स आणि SIP मी म्हटलं, पण SIP थोडीशी जून झाली, SIP थोडीशी सीझन्ड झाली की तिची जी मागे कॉर्पस साठलेली असते त्याची ट्रीटमेंट आपल्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंटसारखीच द्यावी लागते आणि तिच्याकडे लक्ष ठेवून वेळ आली तर तिथे ती प्रॉफिट बुक करून हलवावी लागते. SIP चालू ठेवायची, पण मागे जर समजा SIP 10,000 रुपयाची आहे पण मागे 8 लाख रुपये साठलेत तर 8 लाख रुपये आता आपण SIP करतोय या एका गोष्टीसाठी दुर्लक्ष करायचं नाही. ओके. पण SIP मिड कॅप स्मॉल कॅप्स थोडीशी ॲग्रेसिव्ह असायला पाहिजे. आपला जो गंगाजळी आपण जी जमवतो आहे ती शक्यतो लार्ज कॅप्समध्ये असावी, फ्लेक्सी कॅप्समध्ये असावी आणि मग तुमच्या चवीप्रमाणे जसं मीठ असतं तसं त्याच्यामध्ये मग तुमचे काही धोकादायक स्टॉक्स, पेनी स्टॉक्स किंवा धोकादायक इन्व्हेस्टमेंट्स या कॅटेगरीला तुम्ही थोडंफार ॲलोकेशन देऊ शकता. पण प्रामुख्याने लार्ज कॅप्स, बऱ्यापैकी SIP कॅटेगरीमधले मिड आणि स्मॉल कॅप्स आणि मग बाकी उरलेल्या ह्याच्यात असं मला ॲलोकेशन ठेवायला आवडेल.
साधारण जिथे मेस लावलं तिथे लॉयल्टी ठेवा. बाकी उगाच कधीतरी एखाद्या वेळेस बाहेर जाऊन संडेला जेवण आला तर ठीक आहे. रोज चायनीजच्या गाड्यावरती जाऊ नका. अगदी परफेक्ट, अगदी परफेक्ट, अगदी परफेक्ट. मला शेवटाकडे आलं तर मला ॲक्च्युली तुमच्यासोबत ज्या वेळेला एपिसोड झाला आहे त्या वेळेला मला एक वेगळ्या अर्थाने एक फायनान्शियल थेरपी सेशन झाल्यासारखं वाटतं. एक कुठेतरी एक कामनेस येतो, एक शांतता येते की ओके ठीक आहे. तर मला ॲक्च्युली हा प्रश्न आहे की असे काही तुम्ही 3 सल्ले देऊ शकता किंवा अशा 3 गोष्टी सांगू शकता का की जेव्हा कधी माझ्या छातीत धडधड वाजेल किंवा कोणीही ऐकणारे बघणारे लोक आहेत त्यांच्या छातीत धडधड वाजेल, काहीतरी आजूबाजूला देशात जगात काही घडलं, धडधड वाजेल, तर ह्या 3 गोष्टी ऐकायच्या आणि शांतपणे झोपायचं. पहिली गोष्ट म्हणजे काही ऐकलं नाही तर ते सर्वात जास्त चांगलं असतं अशा वेळेला. म्हणजे त्या बेडकाची जी गोष्ट आहे की तो वर चढत राहिला, लोक खूप त्याला म्हणजे त्याची कम्युनिटी खूप सांगत होती तू पडशील, अमुक होईल तमुक होईल, तो चढत राहिला. त्याने ती विहीर पूर्ण खालपासून वरपर्यंत पार केली आणि लोकांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि नंतर लक्षात आलं की तो चढू शकला कारण तो बहिरा होता. ओके, तर हे जी काय अशांतता निर्माण होते ही निर्माण होण्यासाठीच बहुतेक वेळा सोशल मीडिया किंवा असे उगाचच आका पाठीवर पान पडलं तर आभाळ कोसळल्याचा कांगावा करणारे सशासारखे लोक कारणीभूत असतात. सो पहिला पार्ट की आपण करतानाच गोष्टी विचारपूर्वक केलेत हे आपल्या मनाला बजावून या नॉईजकडे दुर्लक्ष करा, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की फंडामेंटल्स चेक करा. म्हणजे जेव्हा मगाशी मी सांगितलं असं की जेव्हा अख्खं सोशल मीडिया ओरडतो आहे की शेअर बाजारने खूप बेकार कामगिरी केली, तेव्हा खरंच तपासून बघा की फॅक्ट काय आहे. तुमच्या लक्षात येईल की मेनी टाईम्स फॅक्ट्स या बाकीच्या गॉसिप्सपेक्षा जास्त वेगळ्या असतात. आणि तिसरी गोष्ट हेच की विनाकारण काहीतरी बदल करू नका. तुम्हाला जर जैन थाळी आवडत असेल तर तुम्ही कोल्हापुरी थाळी खाण्याचा प्रयत्न करू नका आणि वाईस वर्सा. कोल्हापुरी आवडत असेल तर जैन कोल्हापुरी फार बेकार असते, ॲसिडिटी खूप होते, अमुक होतं तमुक होतं, मूळव्याध होऊ शकते, म्हणून उद्यापासून मी जैन खातो, असे आचरट बदल तुमच्या फोलिओजमध्ये कधीही करू नका. अँड आय पर्सनली फील की या 3 गोष्टी जर केल्यात तर तुम्हाला मनःशांती मिळेल आणि मोस्टली बहुसंख्य लोकांची आर्थिक जी काही उद्दिष्ट आहेत ती पूर्ण. थँक्यू सो मच सर. खरं तर मी सरांना खूप दिवस झालं रिक्वेस्ट करतो आहे की बाबा आपण एक वर्कशॉप करूया जिथे ॲक्च्युली सगळे 100-200 लोक एकत्र बसून आपण कसं पोर्टफोलिओ तयार करायचा, कशा पद्धतीने विचार करायचा, डिटेल टेक्निकलमध्ये जाऊन थोडंसं बोलता येईल. कारण इथे अर्थात टाईम कन्स्ट्रेंटमुळे आपल्याला तेवढ्या जास्त डेप्थमध्ये जाता येत नाही. तर जर तुम्हाला खरंच इच्छा असेल की आपण सरांसोबत आपण वर्कशॉप करावं तर प्लीज कॉमेंटमध्ये वर्कशॉप हा शब्द टाका. आम्ही सरांना त्याच्यामुळे मला ताकद येईल की 100 कमेंट्स आला की सरांना सांगेन की सर आता बघा 100 जण म्हणत आहेत तर वर्कशॉप करूया. सर थांबलेत त्यासाठी. मला अमुक तमुकच्या टीमबरोबर ती मुलाखत असो, गप्पा असो, नेहमीच मजा येते. आणि तुम्ही जर तशी काही योजना राखलीत तर मी नक्कीच उपलब्ध असेन. ऑफकोर्स आपण आधी ठरवावं लागेल त्या सगळ्या गोष्टी, वेळ आणि बाकी सगळ्या, पण उपलब्ध असेन हे नक्की. तेव्हा मी अमुक तमुकच्या सगळ्या टीमचे मनःपूर्वक आभार मानतो. इट्स ऑलवेज अ जॉय कमिंग हिअर अँड टॉकिंग टू यू. थँक्यू सो मच. अर्थात तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही खूप जास्त प्रयत्न करतो की ज्या वेळेला आजूबाजूला गोष्टी घडत आहेत, हेल्थमध्ये असतील, वेल्थमध्ये असतील, मेंटली असतील, सामाजिक असतील, त्यावेळेला आम्ही तो एक कामनेस आणण्याचा प्रयत्न करतो आहे तज्ज्ञ आणि सुज्ञ गेस्टसोबत गप्पा मारून. सो हे करायचं असेल आम्हाला आणि हेच कंटिन्यू करायचं असेल तर तुमच्या सबस्क्रिप्शनची, तुमच्या कॉमेंटची, तुमच्या लाईकची आम्हाला नितांत गरज आहे. तर प्लीज आम्हाला हा रिस्पॉन्स नक्की द्या. धन्यवाद.